नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं, क्लीन करून घेतलं. जो काही घरामध्ये पसारा होता तो आवरून घेतला. मग घर फिनाइलने स्वच्छ पुसून घेतलं. देवपूजा वगैरे करून, चहा करून मी अशी दारापुढे मस्त रांगोळी काढायला घेतली. मला एवढी पण अशी छान रांगोळी काढता येत नाही, पण मी त्यातली त्यात जेवढी अशी जमेल छोटीशी ती रांगोळी काढत असते. आणि ॲक्च्युली माझं कसं आहे ना, की मला रांगोळी काढताना एकदम शांत वेळ लागतो. असं डिस्टर्ब नको वाटतं कोणी करायला. पण काय करणार, घरामध्ये जर छोटा बेबी असेल तर तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही कोणतं काम करताना, हे पॉसिबलच नाही. मग त्याच्यामुळे याच्यामध्ये तरी तुम्हाला खूप स्लोमध्ये दिसते, पण मला रांगोळी खूप फास्ट काढावी लागते. मी एवढ्या स्लोमध्ये रांगोळी काढूच शकत नाही, कारण असं पटपट आहे ती, जी पण आपल्या डोक्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये बघून आपण रांगोळी काढत असेल तर जी पण आपल्याला आठवते ना, ती पटपट असं काढावी लागते. आणि मला अशी खूप छान मोठी रांगोळी पण आवडते, पण नाही पॉसिबल होते एवढं सगळं असं छोट्या बाळाला बघता करणं. कारण लहान बाळ म्हटलं की त्यांचं असतं, त्यांना आपण जे गोष्टी करत असतो त्या हव्याच असतात. जसे का ते रांगोळी काढत असेल तर त्याला पण रांगोळी काढायची असते, किंवा कलर घेऊन विस्कटायचे असतात, किंवा जर आपण करत असेल तर तिथे काढलेली रांगोळी त्यांना पुसायची असते, ब्ला असं त्यांच्या खूप साऱ्या काही गोष्टी चाललेल्या असतात. अशी छोटीशी रांगोळी मस्तपैकी काढून घेतली. आणि असं वाटतं ना, की खूप सारे असे लोक आहेत ना, की जे खूप सजेशन देतात. म्हणजे त्या असं कौतुकच राहत नाही त्यांना कोणत्या गोष्टीचं, की एकटी आई दिवसभर, एकटी आई म्हणजे की तर त्या बाळाचे वडील बाहेर असतील काही कारणास्तव, म्हणजे जॉबला जात असतील, तर त्या आईने दिवसभर पूर्ण त्या वडिलांचं पण पाहायचं. म्हणजे स्वयंपाक असेल, चहा नाश्ता असेल त्यांचं, किंवा बाकीची घरातील कामं असतील ते करता जर अशा म्हणजे छोट्या गोष्टीत रांगोळी काढणं किंवा देवपूजा करणं ह्या जर गोष्टी आवडत असतील ना, तर काही लोकांना घर डेकोरेशन करणं तर ह्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे हमेशा ते टोकतच राहणार आहेत, की रांगोळीच का काढता, किंवा इथेच का काढता, अशाच का काढता. मला समजतच नाही, की कौतुक करण्यासारख्या ज्या गोष्टी असतात ना, तिथे लोकं कधीच कौतुक करणार नाहीत. पण त्यांचं हे असं असतं, की टोमणे मारून दाखवायचे, की बाबा काय गरज आहे रांगोळी काढायची. अरे पण आवडते, त्याच्यामागं काहीतरी शास्त्र असेल, किंवा काहीतरी मला माहिती असेल, किंवा आवड आहे माझी, XYZ काय ती कारणं असतील ते असतील. पण हे ॲक्च्युली पहिल्या स्त्रिया आहेत ना, रोज झाडून पुसून स्वच्छ घेऊन सारवून रांगोळी काढत होत्या. तर ठीक आहे, सोडून द्या हे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी परत एकदा चहा घेतला. माझी चहाची सवय कधी जाणार आहे माहीत नाही आहे. मला दिवसभराचं शूट करायला काही जमत नाही. प्रायव्हसीमुळे मी शूट पण नाही करू शकत आहे, कारण मला माझा फेस रिव्हील वगैरे नाही करायचं, किंवा माझ्या घरातल्या पर्सनल गोष्टी नाही जास्त शो करायच्या. तर एकदा माझ्या मिस्टरांना असा हा पोह्याचा चिवडा खायचा होता, की जो मी फर्स्ट टाईम बनवणार होते. मी पूर्ण व्हिडिओ हा यूट्यूबला बघितला होता. आणि मी असे हे कांदे पोहे आहेत ना पातळवाले, ते घेतले होते मार्केटमधून. आणि हे पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला पाहिला, आणि हे त्या पद्धतीने मी हा बनवायला चालू केला. तर असे थोडे करत मी पोहे भाजून घ्यायला सुरुवात केली. मग कारण माझ्याकडे छोटंच भांडं आहे, मोठं नाही आहे. तर मी असं हे कमीत कमी एक 5 ते 6 वेळा भाजले असतील थोडे करत. कारण हे ना सुरुवातीला असं भांड्यामध्ये टाकलं ना, की थोडे दिसतात. पण जसं ते फुलते ना, पॉपकॉर्नसारखे मोठे एवढे नाहीत होत, पण ठीक आहे, पॉपकॉर्नसारखे असे फुलायला लागतात हळूहळू. ते मावत नाही आहेत मग त्याच्यामध्ये. पण मी असं करत मग घेतले, 5-6 वेळा भाजून घेतले. तुम्ही ते पुढे कंटिन्यू पाहू शकता. आणि अशा पद्धतीने आहेत ना पोहे एकदा हे करून बघायचे. जसं ते कुरकुरीत होत असेल ना, कुरकुर आवाज येत असेल ना, किंवा असे हाताने हे केलं की थोडीशी कडकपणा त्यांचा जात असेल ना, तर मग ते आपण हे करून बंद करायचे. म्हणजे ते पोहे भाजले म्हणायचं, आपले जास्त पण नाही करपवायचे. आणि मी हा युवराजवाला घेतला होता पोह्यांचा पॅक. आणि अशा पद्धतीने मी सगळे पोहे भाजून घेतले. कधी थोडेसे नॉर्मल करपले पण माझ्याकडून, म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवत होते ना. नंतर मी पूर्ण सामान घातलं, शेंगदाणे असतील, किंवा डाळं असेल, बेदाणे असतील, काजू भरपूर घेतले होते. आणि कढीपत्ता मला चांगला नाही भेटला, तर मी असाच सुकलेला घेतला. सगळ्यात जास्त आहेत ना खोबरं मला असं बारीक चिरायचा खूप कंटाळा येतो. अजिबात न आवडणारी गोष्ट आहे म्हणजे ते खोबरं असं हे करणं. पण ठीक आहे, नंतर मी एवढं सगळं सामान साईडला काढून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आणि तेल गरम करून झालं की मी एक
पदार्थ हे करून घेतला, मी तळून घेतला. गेल्या वेळेस माझ्याकडून खोबरेत ना असं जास्त करपलं होतं, म्हणून मी आज थोडंसं तेल नॉर्मल आपलं गरम झालं की लगेचच तळायला घेतलं होतं. तरी पण माझ्याकडून करपायचं ते करपून गेलं, कारण मला मध्येच माझ्या छोट्या बाळाला घ्यावं लागलं. पण ठीक आहे, एवढं पण नाही करपलं, पण व्यवस्थित झालं. गेल्या वेळेस सारखं म्हणजे याच्या अगोदर मी एकदा खोबरं घेतलं होतं दिवाळीमध्ये हे करायला, पण मला त्यावेळेस नाही जमलं होतं. ठीक आहे, तर बघूयात. असं करत करत मी ना सगळे आयटम असं त्या पोह्यावरती खोबरं काढून घेतलं, डायरेक्ट आपण त्या पोह्यामध्ये टाकायचं, म्हणजे जेणेकरून त्याचं तेल आहेत ना त्याच्यामध्ये हे होऊन जातं, मुरून जातं त्याच्यामध्ये. एक्स्ट्राचं तेल आपल्याला ऑइल ॲड करायची गरज पडत नाही. तर मी असे सगळे जिन्नस हळूहळू घेतले, मीठ वगैरे टाकलं आणि एक पोह्यांचा आपला चिवडा मसाला आहे ना तो तेलामध्ये, आणि हळद हे असं टाकलं त्याच्यामध्ये मसाला. ॲक्च्युली हा गोडमध्ये पण बनवतात, पण मला नाही साखर वगैरे, पिठी साखर वगैरे टाकून, तर मी तो ट्राय पण नाही केला. आणि आम्हाला जरा स्पायसीच आवडतं, सो आम्ही हेच केलं. तसा पूर्ण मसाला बनवला आणि त्या चिवड्यामध्ये असं वरतून टाकला आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतला प्रॉपरली. अशा पद्धतीने खूप छान कुरकुरीत होतो. ही रेसिपी आहेत ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतो चिवडा. स्नॅक्ससाठी खूप छान आहे. माझे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.